श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये. तर पवित्र असा अधिक महिना सुरू झालेला आहे 17 मेपासून. आणि हा अधिक महिना म्हणजेच अधिक मास, ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणून हा महिना ओळखला जातो. आणि तोच महिना 16 जूनला समाप्त होणार आहे. आणि उद्या असणार आहे अधिक महिन्यातील पौर्णिमा तिथी. आणि या दिवसापासून पुढे हा धोंड्याचा महिना बघा फक्त 15 दिवस राहिलेला आहे. तर हा जो महिना आहे तर तो साक्षात भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो. या महिन्यामध्ये आपल्याला होता होईल एवढी त्यांची सेवा उपासना जी आहे तर ती करायची असते. या महिन्यामध्ये आपण केलेल्या कोणत्याही दानाचं, स्नानाचं किंवा उपासनेचं किंवा जे पण आपण उपाय करतो त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला 33 पटींनी प्राप्त होत असतं. कारण की 33 या अंकाला या अधिक महिन्यात विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. आणि म्हणूनच अधिक महिना संपण्या अगोदर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि या झाडाला एकदा का होईना नक्की स्पर्श करायचा आहे. यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येईल. वर्षभर घरात पैसाच पैसा येत राहील. आपल्या घराची भरभराट होईल. आपल्या मुलाबाळांचं कल्याण होईल. आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष बाधा, त्यासोबतच बघा आपल्या घराला काही दोष लागलेले असतात किंवा आपल्याला पितृदोष लागलेला असतो आपल्या घराला, तर तो कमी होऊन जाईल. तर हा उपाय किंवा कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला या झाडाला अर्पण करायची आहे आणि याचीच संपूर्ण जी माहिती आहे तर तीच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता ही माहिती पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे. आणि जर तुम्ही मध्येच हा व्हिडिओ स्किप केला तर याची योग्य ती माहिती तुम्हाला मिळणार नाही. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा काही अशी जी झाडे आहेत बघा, त्यांना धार्मिक आणि पौराणिक महत्त्व हे खूप आहे. या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. आणि अशा काही खास झाडांची जर आपण खास तिथीला विधिवत पूजा केली, स्पर्श केला तर आपल्या बऱ्याच अडचणी या दूर होत असतात. आणि त्यामध्ये बघा तुळशीचं झाड असेल, बेलाचं झाड असेल, त्यासोबतच बघा पिंपळाचं झाड असेल, अशी काही जी झाडे आहेत तर ती विशेष अशी मानली गेली आहेत. आणि आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे भगवान श्रीकृष्णांनी की पिंपळाचं झाड हे त्यांचेच स्वरूप मानले गेले आहेत. आणि त्यांचं स्वरूप असलेल्या या झाडाची जर आपण पूजा केली तर याच कारणामुळे पिंपळाच्या झाडाची जर आपण पूजा केली तर आपल्या घरातील गरिबी, दरिद्री, पितृदोष, आपले दुःख दूर होत असतात. या झाडाची नियमित पूजा केल्यानं सुख आणि ऐश्वर्याची आपल्याला प्राप्ती होत असते. आणि म्हणूनच आपल्याला अधिक मास संपण्यापूर्वी पिंपळाच्या या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे. यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होणार आहे. तर हा अधिक मास जो आहे तर तो 15 दिवस अजून राहिलेला आहे. तर या 15 दिवसांमध्ये तुम्ही कधीही या पिंपळाच्या झाडाला बघा ही वस्तू अर्पण करून तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श जो आहे तर तो करायचा आहे. आणि तुमची जी पण इच्छा आहे तर ती मनोमन तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर ती करताना आपल्याला एक प्रभावी मंत्रसुद्धा म्हणायचा आहे, तो पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. तर हा जो अधिक मास आहे म्हणजे ज्याला आपण धोंड्याचा महिना म्हणतो, मलमास म्हणतो, पुरुषोत्तम मास म्हणून ओळखत असतो, तर तोच महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. आणि भगवान श्री हरी विष्णूंचेच अवतार म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि म्हणूनच आपल्याला या अधिक मासामध्ये या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. तर आपण हे 15 दिवस राहिलेले आहेत तर त्या 15 दिवसांमधील कोणत्याही दिवशी आपण ही वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करू शकतो. उद्या पौर्णिमेच्या दिवशी जरी केली तरीही चालणार आहे. आणि ज्यांना कोणाला पौर्णिमेच्या दिवशी शक्य होणार नाही त्यांनी इतर कोणत्याही दिवशी केली
तरीही चालणार आहे. आता बघा, पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपण ज्या दिवशी पूजा करणार आहे किंवा उद्या म्हणा, तर आपल्याला उद्या लवकर उठायचं आहे. बघा, ब्रह्ममुहूर्तावर स्वच्छ स्नान करायचं आहे, आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतरनं एक स्वच्छ तांब्याच्या कलशामध्ये बघा आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये गाईचंच कच्चं दूध घ्यायचं आहे, थोडे तीळ आणि चंदन हे मिक्स करून घ्यायचं आहे. पांढरे तीळ आपल्याला मिक्स करायचे आहेत किंवा काळे जर भेटले तर काळे टाकले तरीही चालतील. त्यानंतरनं शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे. यज्ञोपवीत म्हणजेच बघा आपण ज्याला जानवे म्हणतो, तर ते घ्यायचं आहे. आणि ते जर भेटलं नाही तर आपल्याला कलाव्याचा जो धागा असतो लाल पिवळ्या रंगाचा तो घ्यायचा आहे. आणि तो जरी भेटला नाही तरी साधा कच्चा धागा आपल्याला घ्यायचा आहे, सुती असा. आणि आपल्याला बघा हळद आणि कुंकू लावून तो लाल पिवळ्या रंगाचा करून घ्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे, धूप दीप अगरबत्ती घ्यायची आहे, नैवेद्य घ्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला बघा एक बसण्यासाठी स्वतःला आसन घेऊन जायचं आहे. हे सर्व साहित्य घेऊन फुलं, नैवेद्य, धूप अगरबत्ती हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. जिथे पण पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे. तिथे गेल्यानंतरनं सुरुवातीला आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे, व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे, धूपदीप अगरबत्ती लावायची आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला आवर्जून करायचा आहे प्रदक्षिणा घालत असताना. आणि तिथे आपल्याला बघा आसन टाकून बसायचं आहे. आणि हा प्रभावी मंत्र जो आहे तर तो आपल्याला म्हणायचा आहे. तर हा जो मंत्र आहे तर तो पुढील प्रमाणे आहे. मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपेण अग्रतः शिवरूपाय वृक्षराजाय ते नमः. आयु प्रजा धनधान्य सौभाग्य सर्वसंपदं देही देव महावृक्ष त्वामह शरणगत. हा मंत्र आपल्याला तिथेच बसून 108 वेळा जप करायचा आहे. तर हा मंत्राचा जप करण्यासाठी आपल्याला रुद्राक्षाच्या माळेचा वापर जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला आरती जी आहे तर ती करून घ्यायची आहे. आणि हे सर्व करून झाल्यानंतरनं आपल्याला बघा या झाडाला जो आपण सूत किंवा जो कच्चा दोरा जो आपण घेऊन गेलेलो आहोत लाल पिवळा केलेला, तर तो गुंडाळून 7 किंवा 11 प्रदक्षिणा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे 11 प्रदक्षिणा किंवा 7 प्रदक्षिणा होतील एवढा धागा आपल्याला घेऊन जायचा आहे. आणि नंतरनं आपल्याला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे. तुमची जी पण इच्छा आहे, म्हणजे बघा तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा तुमची कोणतीही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत आहात, तरी देखील ती पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या घराला काही दोष लागलेले असतील, घरामध्ये पितृदोष असेल, त्यामुळे काही घरामध्ये अडचणी येत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, घरामध्ये सतत कटकटी असतील, वादविवाद असतील, तर ते दूर करण्यासाठी आपल्याला दोन्ही हात जोडून भगवान श्री हरिविष्णूंकडे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा करून आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त करायची आहे. तर पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो. आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर या अधिक महिन्यामध्ये करायचा आहे. अधिक महिना हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतो. आणि ज्या महिन्यामध्ये अधिक महिना जो आहे तर तो भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असल्यामुळे त्या महिन्यामध्ये जर आपण भगवान श्री हरिविष्णूंची सेवा केली, उपासना केली, तर आपल्यावरती माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते. कारण की माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंची सेवा ही जी आहे तर ती अत्यंत प्रिय मानली गेली आहे. आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या अखंड वास करत असतात. कारण की माता लक्ष्मी आपल्याकडे येते पण आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो अधिक महिना संपण्या अगोदर, म्हणजेच अधिक महिना संपायच्या अगोदर आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा एक उपाय आवर्जून करायचा आहे.
माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.